ग्रामस्थ लाईव्ह मध्ये आपले स्वागत। मी किसन जोरवेकर, संपादक दैनिक ग्रामस्थ लाईव्ह। आज आपण ज्या जागेवर उभे आहोत ती जागा ब्लाइंड रिसर्च असोसिएशनची आहे। या ठिकाणी डोळ्यांचा धर्मार्थ दवाखाना गेल्या अनेक वर्षापासून सुरू होता। या संस्थेची स्थापना 1921 ला झालेली आहे। मला चांगलं आठवतं आणि माहिती आहे की एकेकाळी हा दवाखाना म्हणजे 15-20 वर्षापूर्वी हा दवाखाना चाळीसगाव शहर व तालुक्यातल्या गोरगरीब लोकांच्या सेवेत जे नेत्ररुग्ण आहेत अशांच्या सेवेत हा कार्यरत होता। सकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण यायचे। या ठिकाणी नेत्र तज्ञ देखील असायचे, मोठ्या प्रमाणावर स्टाफ देखील होता। आज ही विस्तीर्ण जागा भग्नावस्थेत पडलेली आहे। संपूर्ण या ठिकाणी जे काही दवाखान्याचे जे काही खोल्या इमारती असतील त्यांची अवस्था आज आपण पहा कशी झालेली आहे। या ठिकाणी जे काही ट्रस्टी आहेत, मला चांगलं माहिती आहे, ट्रस्टींची नावे मला माहिती आहे, परंतु या ट्रस्टींच्या आपसातील वादामुळे त्यांच्यामध्ये फार मोठे वाद आहेत आणि त्या वादामुळे हा दवाखाना बंद पडलेला आहे। हा दवाखाना खरं म्हणजे गोरगरीब रुग्णांच्या सेवेमध्ये कार्यरत असताना केवळ ट्रस्टींच्या निष्क्रियतेमुळे आपसातल्या वादामुळे हा दवाखाना गेल्या 20-25 वर्षापासून बंद झालेला आहे। हा दवाखाना बंद पडल्यामुळे या तालुक्यातल्या आणि शहरातल्या जे काही नेत्ररुग्ण आहेत गरीब त्यांना खाजगी दवाखान्यामध्ये जावं लागतं। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो। असं सारं असताना ट्रस्टींना या संदर्भातली कोणती काळजी नाही। या आपल्याला आतमध्ये दाखवतं या दवाखान्याची काय परिस्थिती आहे। ही जी जागा आहे आज या ठिकाणी, ही जागा या खोल्या जिथं स्टाफ राहायचा, या ठिकाणी त्या दवाखान्याचा स्टाफ मोठ्या प्रमाणावर राहायचा। या खोल्यांची आजची अवस्था बघा। या सगळ्या खोल्या पडलेल्या आहेत। आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर घाण झालेली आहे, गवत उगवलेलं आहे, पत्र्यांच्या पूर्ण खोल्यांचे पत्रे तुटलेले आहेत। एवढी मोठी जागा आज अतिशय वाईट अवस्थेमध्ये या जागेची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी पूर्ण झाडे उगवलेली आहेत। त्या खोल्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे आणि आपण आतमध्ये आपल्याला दाखवतो मी सगळं। आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल हा दवाखाना गेल्या माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 15-20 वर्षापासून बंद आहे। या ठिकाणी दवाखान्याची गाडी पडलेली जिची अवस्था अत्यंत वाईट आहे, ती गाडी सुद्धा भंगार अवस्थेमध्ये पडलेली तशीच त्या ठिकाणी पडलेली आहे। या मेन मुख्य इमारतीची अवस्था बघा, तिचे सगळे कौल त्या ठिकाणी फुटलेले आहेत। साऱ्या बाजूने गवत उगवलेलं आहे, काटेरी झाडं उगवलेली आहेत। या दुसऱ्या इमारतीची अवस्था पहा कशी झालेली आहे। आणि या ठिकाणी आतमध्ये जर आपण आलात आणि पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ज्यांच्या योगदानातून, ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या तालुक्यातल्या नेत्ररुग्णांना सेवा मिळावी, गरिबांना त्या ठिकाणी मोफत सेवा मिळावी या प्रामाणिक हेतूने तत्कालीन या तालुक्याचे भाग्यविधाते, त्यांचं नाव आपण या ठिकाणी आवर्जून घेऊ की या ठिकाणी या दवाखान्याचं जे विस्तारीकरण झालेलं आहे, म्हणजे स्थापना 21 ला झाली, परंतु या ठिकाणी जे विस्तारीकरण झालेलं आहे त्या ढोळ्याच्या धर्मार्थ दवाखान्याचं विस्तारीकरण भूमिपूजन 16/5/1917 ला या ठिकाणी झालेलं आहे। तत्कालीन खासदार अण्णासाहेब हेमके पाटील, चाळीसगाव नपाचे अध्यक्ष आदरणीय अनिलदादा देशमुख आणि आमदार
प्राध्यापक साहेबरावजी घोडे यांच्या उपस्थितीत या दवाखान्याच्या विस्तारीकरणाच्या आणि भूमिपूजनाच्या कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यानंतर ब्लाइंड रिलीफ असोसिएशन चाळीसगाव या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन तत्कालीन माजी गृहमंत्री गृहराज्यमंत्री आदरणीय सोनूसिंग अण्णा पाटील कैलासवासी सोनूसिंग अण्णा पाटील त्यानंतर बाबूरावजी देशमुख ज्यांच्या हस्ते प्रतिमाचं अनावरण 13/2/2001 ला झालं। तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, नंतर आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर, नंतर माजी सभापती विधानसभेचे बाळासाहेब चौधरी, खासदार अण्णासाहेब मेमके पाटील, साहेबरावजी घोडे, त्या तत्कालीन नगरपालिकेच्या अध्यक्षा लीलाताई पाटील हे सर्वजण यावेळी उपस्थित होते। या ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचा कारभार त्या काळामध्ये एकनाथ खंडू चौधरी जे काही माजी नगराध्यक्ष होते आज ते हयात नाहीत, संभाजीराव साळुंके ऑनररी सेक्रेटरी आहेत, अमरसिंग नाना त्यावेळी जॉईंट सेक्रेटरी होते ते आज हयात नाहीत, शशिकांत भास्करराव साळुंके आता या ठिकाणी या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही ट्रस्टी या ठिकाणी आहेत त्यांचा फार मोठा राजकीय वाद आहे, धर्मदायकतांकडे देखील त्या ठिकाणी वाद सुरू आहे। परंतु यांच्या या वादातून या दवाखान्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, दवाखाना बंद पडलेला आहे। आपण जर आत आलात तर बघा किती चांगल्या इमारती, किती व्यवस्थिशीर दवाखाना सुरू होता। या ठिकाणी नेत्रपेढी व नेत्रदान केंद्र देखील होतं, त्याची स्थापना 26/1/2001 ला झालेली आहे। रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव मिल्क सिटी व डोळ्याचा धर्मार्थ दवाखाना BRA यांच्या संयुक्त विद्यमाने हे नेत्रपेढी व नेत्र केंद्र सुरू करण्यात आलेलं होतं, ते आज बंद पडलेलं आहे, त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे। या ठिकाणी बोर्ड लिहिला दवाखाना सुरू आहे। आता हा दवाखाना 20-25 वर्षापासून बंद आहे तरी दवाखाना सुरू आहे। या ठिकाणी बघा काय अवस्था झालेली आहे, अत्यंत वाईट अवस्था या ठिकाणी या दवाखान्याची झालेली आहे। या अवस्थेला कोण जबाबदार आहे? शहरवासियांना मला असा प्रश्न आहे की या दवाखान्याच्या अनुषंगाने मला स्थानिक आमदार साहेबांना देखील त्या ठिकाणी मंगेश चव्हाण साहेबांना सांगायचंय की आपण अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी करता, गेल्या वर्षभरात आम्ही आपल्या कामाचा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर जो काय गाजावाजा झालेला आहे, आपण अनेक इव्हेंट त्या ठिकाणी घेतलेले आहेत, गरिबांच्या सेवेत आपण त्या ठिकाणी कार्यरत आहात। मग या दवाखान्याकडे चाळीसगावमध्ये असे अनंत प्रश्न आहेत, चाळीसगाव टेक्सटाईल मिल असेल, मिल्क युनियन असेल, गव्हर्नमेंट डेअरी असेल, हे सगळे प्रकल्प त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत। आता हा दवाखाना जो आहे त्याचबरोबर या दवाखान्याच्या अनुषंगाने आपण पुढाकार घ्यावा आणि या ठिकाणी ट्रस्टींची मीटिंग आपण आयोजित करावी। मला शशिकांत भास्करराव साळुंके यांना आणि त्यांना विनंती आहे की आपण राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एवढा मोठा हा जो प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे किंवा हा जो दवाखाना आहे, हा दवाखाना बंद पडल्यामुळं या तालुक्यातल्या नेत्र रुग्णांना खाजगी दवाखान्यामध्ये जावं लागतं, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खर्च करावा लागतो। हा दवाखाना सुरू करण्यासाठी जे काही डॉक्टर बापजी रुग्णालयामध्ये काम करतात संदीप देशमुख यांनी देखील तो दवाखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ट्रस्टींच्या वादातून त्यात त्यांना अपयश आलं। तर मला ट्रस्टींना सांगायचं आहे की हे आपले जे अपयश आहे, मी आपलं अपयश म्हणेल, कारण आपण सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना हा जो काही लोकांच्या सेवेमध्ये प्रकल्प उभा केला गेला होता तो आपल्या निष्क्रियतेमुळे बंद पडलेला आहे। म्हणून तातडीने हा प्रकल्प कसा सुरू होईल, हा दवाखाना कसा सुरू होईल यासाठी आपण आपसातले वाद मिटवा आणि लवकरच या ठिकाणी तुमची ट्रस्टींची मीटिंग घ्या आणि लोकांनाही बोलवा, शहरातल्या प्रमुख नागरिकांना बोलवा आणि त्यांच्या समोर हा प्रश्न उपस्थित करून हा दवाखाना लवकरात लवकर सुरू करा आणि गरीब रुग्णांना या ठिकाणी कशी सेवा मिळेल नेत्र रुग्णांना याची आपण त्या आजच्या जोरात येतील बरं फोन आल्या